तत्वानुसंधान. तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 290 पेजवर वरून चौथी ओळ मध्येच आली आहे शंका. ठीक, चला. तर या प्रकरणामध्ये अप्रमेयचं निरूपण करायला सुरुवात केलेली आहे. त्या अप्रमेयचे 2 प्रकार सांगितले होते, स्मृती आणि अनुभूती. त्यात स्मृतीचे पुन्हा 2 प्रकार, यथार्थ स्मृती, अयथार्थ स्मृती. त्यात पुन्हा यथार्थ स्मृतीचे 2 विभाग केले होते, अनात्मस्मृती, आत्मस्मृती. आणि अयथार्थ स्मृतीचे देखील 2 विभाग, अनात्मस्मृती, आत्मस्मृती. तर या सर्वांच्या बाबतीत चिंतन झालं, उदाहरणे दिली. यावर पूर्वपक्षी शंका करतो आहे. काय म्हणतो तर शंका पहा. चालू करा बरं. पूर्व पक्षाची शंका. स्वप्न विषय जो पदार्थों का ज्ञान होवे है सो भी अयथार्थ स्मृति रूप ही है, याते ता स्वप्न के ज्ञान का इहा ग्रहण क्यों नहीं कर्या. ही झाली शंका. त्याचं म्हणणं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही वर स्मृतीचं विवेचन करत असताना अयथार्थ स्मृतीचे 2 भेद केले, अनात्मस्मृती, आत्मस्मृती. तर जशी अनात्मस्मृती सांगितली अयथार्थ की प्रपंच मिथ्या असून सुद्धा त्या प्रपंचाविषयी मिथ्यात्व अनुभव न घेता सत्यत्वाचा अनुभव घेणं तो भ्रमरूप अनुभव आहे. प्रपंच मिथ्या असून त्याला सत्य समजणं हा अनुभव भ्रमरूप आहे, अयथार्थ आहे. त्यापासून उत्पन्न होणारे संस्कार देखील अयथार्थ आहे. आणि त्यापासून उत्पन्न होणारी स्मृती ती अनात्मविषयक स्मृती आहे आणि अयथार्थ आहे. तसं स्वप्न प्रपंच देखील स्मृतिरूप आहे, अयथार्थ स्मृतिरूप आहे. मग त्या स्वप्नाला, स्वप्नातील पदार्थांना अयथार्थ स्मृतीच्या अंतर्गत का मोजलं नाही तुम्ही, असा त्या पूर्व पक्षाचा काय आहे प्रश्न आहे, अर्थात शंका आहे. ठीक है ना. शंका पहा. स्वप्न विषय जो पदार्थों का ज्ञान होवे है सो अयथार्थ स्मृति रूप है, याते म्हणून ता स्वप्न के ज्ञान का यहा ग्रहण क्यों नहीं किया. म्हणजे स्वप्न ज्ञान जे आहे ते अयथार्थ अनात्म स्मृतीच्या अंतर्गत का बरं तुम्ही मोजलं नाही, असं म्हणायचं आहे. या ग्रहण क्यों नहीं कर्या. उत्तर देतात समाधान. स्व स्वप्न का ज्ञान स्मृती रूप नहीं है. सिद्धांती सांगतात पूर्व पक्षाला की त्या स्वप्न ज्ञानाला तू स्मृतिरूप म्हणतोय ना, हेच चुकीचं आहे. स्वप्नातलं ज्ञान हे स्मृतिरूप ज्ञान नाही. स्वप्नातलं ज्ञान म्हणजे स्वप्न पदार्थाचं प्रत्यक्ष स्वप्नात असताना. हा गज आहे, ही नदी आहे, हे जे दिसतं ना स्वप्नामध्ये पदार्थ, ते ज्ञान काय नाही, स्मृतिरूप नाही आहे. मग कसं आहे सांगतायत. और सो स्वप्न का ज्ञान स्मृति रूप नहीं है किंतु अनुभव रूप ही है. काहे ते स्वस्वप्न का ज्ञान जो कदाचित स्मृति रूप होता. समजा स्वप्नाचं ज्ञान स्मृति रूप मानलं असतं तर तो ता स्वप्न विषय त्या स्वप्नामध्ये लोगों को स रथ या प्रकार काही रथाधिक पदार्थों का ज्ञान होता. अशा रूपाने स्वप्नातल्या पदार्थाचं ज्ञान झालं असतं जर स्वप्न पदार्थ स्मृतिरूप असते तर. स्वप्न पदार्थाचं ज्ञान, स्वप्नातलं ज्ञान जर स्मृतिरूप ज्ञान असतं तर त्या
स्वप्नातल्या पदार्थांची प्रतीती कशी व्हायला पाहिजे होती? सरतः, तो रथ आहे की नाही? सरथ म्हणजे पूर्वी पाहिलेला तोच हा रथ आहे अशी प्रतीती व्हायला पाहिजे होती, आहे की नाही? प्रतिविज्ञा रूपाने, आहे की नाही? किंवा स्मृतिरूप अशी प्रतीती व्हायला पाहिजे होती. पण लोकांना अशी सरथ, तोच रथ, आहे की नाही, हा आहे किंवा तोच रथ म्हणजे भूतकालीन रथ अशी प्रतीती येत नाही. सरत या प्रकार का हे रथाधिक पदार्थों का ज्ञान होता, परंतु ऐसा ज्ञान होता नहीं. किंतु मग कसा ज्ञान होता बरं? तर मैं रथ को देखता हूं, मी स्वतः आत्ता वर्तमान कालात रथाला पाहत आहे असं ज्ञान होतं. मग ते वर्तमानकालीन ज्ञान आहे, त्याला स्मृतिरूप कसं काय म्हणता येईल? आहे की नाही? स्मृती ज्ञानाचा विषय भूतकाळात असतो, इथं तर ज्ञानाचा विषय वर्तमान कालात आहे, म्हणून स्मृतिरूप नाही स्वप्नातलं ज्ञान. किंतु मैं रथ को देखता हूं या प्रकार का अनुभव ही ता स्वप्न विषय होवे, स्वप्नात होतो प्रत्येकाला. याते म्हणून स्वस्वप्न का ज्ञान अनुभव रूप ही है, स्मृती रूप नाही. लागलं? जसं जागृतीमध्ये मी घटाला पाहत आहे हे ज्ञान अनुभव रूप आहे का स्मृती रूप आहे? अनुभव रूप आहे. तसं स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला अशीच प्रतीती होते की मी घट पाहत आहे, मी रथ पाहत आहे, मी घोडा पाहत आहे, म्हणून त्या स्वप्नातलं ज्ञान सुद्धा स्मृती रूप नसून अनुभव रूपच आहे. याते स्वस्वप्न का ज्ञान तिथं नू छापायचं राहून गेलं वाटतंय. याते स्वस्वप्न का ज्ञान काय पुढं अभव आहे ना, तो मध्ये नू अनुभव रूप ही है, अर्धविराम, स्मृति रूप नहीं. इस अर्थ को आगे भी निरूपण करेंगे. याचा विचार पुढे करणार आहोत आणखी म्हणे सविस्तर. काय की स्वप्न पदार्थ हे स्मृतिरूप नाही म्हणून. जर स्वप्न पदार्थाला स्मृतिरूप मानलं तर स्मृती संस्कारापासून उत्पन्न होते. पण असेही काही स्वप्नामध्ये पदार्थ दिसतात, त्याचं ज्ञान होतं की जे आपण कधी अनुभवलेलेच नाही आहे भूतकाळात. मग जर स्वप्नाला स्मृतिरूप म्हणलं तर न अनुभवलेल्या पदार्थांची प्रतीती होऊ नये, पण होते, आहे की नाही? असेही काही पदार्थ दिसतात की या जन्मात नाही, मागच्या कोणत्याच जन्मात त्याचा अनुभव येणं शक्य नाहीये. जसं स्वशिरच्छेद कधी कधी दिसतो, त्याचा अनुभव कोणत्या तरी जन्मात होणं शक्य आहे का? म्हणून जन्मांतराचे संस्कार असंही म्हणता येत नाही. कुठलेही संस्कार नाहीये, पण दिसतं. याचा अर्थ स्वप्नात पदार्थाचं ज्ञान हे स्मृतिरूप नाही. मग कसं आहे? अनुभूतीरूप. भलं अयथार्थ अनुभव असेल तो भाग निराळा, परंतु अनुभव रूप आहे, स्मृतिरूप नाही. ठीक है. इस अर्थ को आगे भी निरूपण करेंगे इति. पुढे तहा इतने पर्यंत स्मृती का निरूपण कर्या. सापडली पंक्ती. इतने पर्यंत म्हणजे आतापर्यंतचा जो विषय झाला मागच्या पाठातला पण आणि आता तर स्मृतीचं निरूपण झालं. अब अनुभूती का निरूपण करे है. कारण या प्रकरणात निरूपण करायचं आहे आपल्याला कशाचं? अप्रमेयचं. त्या अप्रमेयचे दोन भेद सांगितले, स्मृती आणि अनुभूती. त्या स्मृतीचे अनेक भेद केले. त्या सर्व स्मृतीचं आणि स्मृती भेदाचं विवेचन इथपर्यंत संपलं. आता इथून पुढे विवेचन करायचं आहे कशाचं? अनुभूती म्हणा, अनुभव म्हणा, पण कोणता अनुभव? अप्रमारूप अनुभव. अप्रमेयचे दोन भेद आहे की नाही, स्मृती आणि अनुभव, आहे की नाही? जो यथार्थ अनुभव आहे, प्रमारूप अनुभव, त्याचं विवेचन तर मागच्या द्वितीय परिच्छेदातच झालेलं आहे. प्रमारूप अनुभव कळलं की नाही, तो यथार्थ अनुभव आहे. आणि आता विचार करायचा आपल्याला कशाचा? अयथार्थ अनुभव. अनुभूती म्हणजेच अनुभव, पण अयथार्थ, अप्रमा अनुभवाचा विचार करायचा आहे. मागच्या प्रकरणात झाला तो प्रमारूप अनुभवाचा विचार झाला. आता विचार करायचा तो अप्रमारूप अनुभव. अप्रमारूप म्हणजे की जो प्रमाणापासून उत्पन्न झालेला नाही असा अनुभव, त्याचा विचार करायचा आहे. आणि मागच्या प्रकरणामध्ये अनुभवाचाच विचार केला, पण तो अनुभव कसा होता? प्रमारूप म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न झालेला जो प्रमारूप अनुभव, त्याचा विचार द्वितीय परिच्छेदात झालेला आहे. आणि आता अनुभवाचा विचार करायचा, पण
त्या अनुभवाचा विचार करायचा की जो प्रमाणापासून उत्पन्न झालेला नाही, म्हणजेच अप्रमारूप अनुभव आहे. ठीक आहे, चला मग अब अनुभूती का निरूपण करे. तहा अगोदर लक्षण करतात. स्मृती भिन्नम ज्ञानम अनुभूती हे लक्षण झालं अनुभूतीचं, म्हणजेच अनुभवाचं. स्मृतीहून भिन्न जे ज्ञान त्याला काय म्हणायचं? अनुभव. मग तो अनुभव प्रमारूपी असू शकतो, अप्रमारूपी असू शकतो. त्यात प्रमारूप अनुभवाचं विवेचन मागे केलं, आता अप्रमारूप अनुभवाचं विवेचन करायचं आहे. ठीक आहे जी, चला. स्मृती भिन्न ज्ञान अनुभूती अर्थ यह पूर्वोक्त स्मृति ज्ञान ते भिन्न जो ज्ञान है सो अनुभूती कहा जावे है की नाही. आता वर ज्याचं चिंतन केलं ते स्मृती ज्ञान, आणि त्या स्मृती ज्ञानाहून भिन्न जे ज्ञान त्याला म्हणायचं काय? अनुभूती किंवा अनुभव. पूर्वोक्त स्मृति ज्ञान ते भिन्न जो ज्ञान है सो अनुभूती कहा जावे. इसी अनुभूती को अनुभव भी कहा है. अनुभूती म्हणा अनुभव म्हणा एकच अर्थ आहे. उदाहरण जैसे अयम घटः इदम रजतम इत्यादि ज्ञान ता स्मृति ज्ञान ते भिन्न होणे ते अनुभव रूप है की नाही. अयम घट हे ज्ञान कसं आहे? अनुभव रूपच आहे. इदम रजतम हे ज्ञान कसं आहे? अनुभव रूपच आहे. फरक इतकाच की अयम घट हे ज्ञान प्रमारूप आहे आणि इदम रजतम हे ज्ञान अप्रमारूप आहे. ठीक आहे, चला. अयम घटः इदम रजतम इत्यादि ज्ञान ता स्मृती ज्ञान ते भिन्न होणे ते अनुभव रूप आहे. लागलं एवढं. तहा समजा आता लक्षण केलंय अनुभूतीचं. काय लक्षण केलंय बरं? स्मृती भिन्नम ज्ञानम. त्याच्यातून समजा स्मृती भिन्नम हे पद वजा केलं तर काय लक्षण राहील? ज्ञानम अनुभूती. जे ज्ञान आहे त्याला अनुभव म्हणावं. मग काय होईल बरं? सांगतायत त्याचं पदकृत्य. ज्ञानम अनुभूती इतना मात्र ही म्हणजे एवढंच. जो म्हणजे जर ता अनुभव का लक्षण करते. समजा त्या अनुभवाचं लक्षण केलं. काय लक्षण? ज्ञानम अनुभूती ही. ता अनुभव का लक्षण करते तो स्मृती ज्ञान विषय ता अनुभव के लक्षण की अतिव्याप्ती होती. कारण ज्ञानाला तुम्ही अनुभव म्हणता तर स्मृती ज्ञान ते सुद्धा ज्ञानच आहे. मग लक्षण केलं अनुभवाचं, जाईल कुठं? स्मृती ज्ञानावर. म्हणजे काय होईल? अतिव्याप्ती होईल. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून अनुभूतीच्या लक्षणामध्ये पद जोडलाय. कोणता? स्मृती भिन्न. स्मृतीला सोडून जे इतर ज्ञान त्याला आम्ही अनुभूती म्हणतो. स्मृती भिन्न हे पद दिल्यामुळे आता स्मृतीवर लक्षण जाणार नाही. तेच पहा. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते ता लक्षण विषय म्हणजे त्या लक्षणामध्ये अनुभूतीच्या लक्षणामध्ये स्मृती भिन्नम यह पद कथन कर्या. लागलं. स्मृती भिन्नम हे पद लक्षणामध्ये का वर सांगितलं आहे? स्मृतीवर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून. स्मृतीवर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये कोणतं पद दिलं आहे? स्मृती भिन्नम. स्मृती पण भिन्न हे पद जोडल्यानंतर लक्षणाचा काय आकार तयार होतो? स्मृती भिन्नम ज्ञानम अनुभूती. आता पहा म्हणून तेवढंच लक्षण ठेवा. तुमचा अभिप्राय काय आहे? स्मृतीवर लक्षणाची अतिव्याप्ती होऊ नये. ज्ञानपद काढून टाका. स्मृती भिन्नम अनुभूती. स्मृतीवर लक्षण जाणार नाही. एवढंच लक्षण ठेवा. किती? स्मृती भिन्नम अनुभूती. तर काय होईल मग? स्मृतीहून जे भिन्न आहे काय होईल बरं? घटाधिकावर अतिव्याप्ती. स्मृतीहून भिन्न घट बी आहे. लक्षण केलं अनुभूतीचं, जाईल कुठं? घटावर. म्हणजे काय होईल? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून कोणतं पद दिलं? ज्ञान. स्मृतीहून भिन्न असावं पण ज्ञान असावं. घट स्मृतीहून भिन्न आहे पण ज्ञान नाही. स्मृती भिन्न अनुभूती ही इतना मात्र ही जो म्हणजे जर ता अनुभव का लक्षण करते त्या अनुभवाचं लक्षण केलं तर तो ता स्मृती ज्ञान ते भिन्न जे घटाधिक है. स्मृती ज्ञान और भिन्न घटाधिक है. तीनों विषय ता लक्षण की अतिव्याप्ती होती. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्याकरिता ता लक्षण विषय ज्ञानम यह पद कथन कर्या इति. याचा अर्थ आता लक्षण काय बनलं एकंदरीत? स्मृती भिन्नम ज्ञानम अनुभूती.
झालं. अब ता अनुभूती का विभाग वर्णन करे. अनुभूतीचं लक्षण झालं, लक्षण झाल्यानंतर त्याचा विभाग. अब ता अनुभूती का विभाग वर्णन करे है. सा उक्त अनुभूति भी यथार्थ अयथार्थ इस भेद करके दो प्रकार की होवे है. नकाशात तुम्हाला लिहून दिलं आहे अनुभूतीचे दोन प्रकार. कोण कोण? यथार्थ अनुभूती, अयथार्थ अनुभूती. यथार्थ अयथार्थ इस भेद करके दो प्रकार की ही होवे है. लागलं. तहा आता यथार्थ अनुभूती कशाला म्हणायचं बरं तर सांगतात. तहा अबाधित अर्थ को विषय करणे हारी जा प्रमा है ताका नाम यथार्थ अनुभूती है. सापडलं. अबाधित अर्थाला विषय करणारी जी प्रमाणापासून उत्पन्न झालेलं ज्ञान की जिचं विवेचन दुसऱ्या परिच्छेदात केलं आहे. अबाधित अर्थ को विषय करणे हारी जा प्रमा है ताका नाम यथार्थ अनुभूती आहे. तिला काय म्हणायचं? यथार्थ अनुभूती. ठीक आहे ना. पण ती प्रमारूप यथार्थ अनुभूती आहे. बरोबर. आणि आपला विचार काय चालू आहे? अप्रमारूप यथार्थ अनुभूती. नकाशात बघा काय अप्रमेचे दोन भेद केले होते, स्मृती आणि अनुभूती. म्हणजे ही कोणती अनुभूती? अप्रमारूप अनुभूती. त्या अनुभूतीचे पुन्हा दोन प्रकार, यथार्थ अयथार्थ. तर पहिला यथार्थ आहे. यथार्थ म्हणजे कसं? यथार्थ अनुभूती म्हणजे कोणती यथार्थ अनुभूती? पण अप्रमारूप यथार्थ अनुभूती. मग अनुभूतीचे दोन प्रकार, प्रमारूप यथार्थ अनुभूती आणि अप्रमारूप यथार्थ अनुभूती. त्यापैकी प्रमारूप जी यथार्थ अनुभूती आहे तिचं विवेचन दुसऱ्या परिच्छेदात केलं आहे. आता चालू आहे काय? अप्रमारूप यथार्थ अनुभूती. ठीक आहे ना. पंक्ती पहा. ता अबाधित अर्थ को विषय करणे हारी जा प्रमा है ताका नाम यथार्थ अनुभूती है. सा प्रमारूप यथार्थ अनुभूती द्वितीय परिच्छेद विषय विस्तारते निरूपण करी आया है. यथार्थ रूप प्रमारूप जी यथार्थ अनुभूती तिचं विस्तारपूर्वक विवेचन पूर्वी द्वितीय परिच्छेदात केलं आहे. या ते इहा पुन्हा निरूपण करते नाही. कशाचं? प्रमारूप यथार्थ अनुभूतीचं आता पुन्हा विवेचन करायचं नाही. पण अप्रमारूप यथार्थ अनुभूती सांगावंच लागेल ना. परंतु ती इथं सुटून गेली आहे बघा. कारण पुढे वाक्य काय आलं बघा. अब अयथार्थ अनुभूती का निरूपण करे है. नकाशात पहा तुम्ही अनुभूतीचे दोन भेद केले, यथार्थ अयथार्थ. अयथार्थ अयथार्थ अनुभूतीचं विवेचन करायला लागले अप्रमा. परंतु यथार्थ अप्रमा अनुभूतीचं विवेचन नाही दिलं. आणि मध्ये एक वाक्य दिलं काय की अबाधित अर्थाला विषय करणारी जी प्रमा आहे प्रमारूप यथार्थ अनुभव त्याचं विवेचन केलं आहे म्हणे मागं कुठं? दुसऱ्या परिच्छेदामध्ये. पण आता विवेचन कशाचं करायला हवं होतं? अप्रमारूप यथार्थ अनुभूतीचं. ते राहिलं आहे. मग तिथे एक वाक्य लिहावं लागतं. कुठं लिहायचं माहिती का? मूळमध्ये एक वाक्य लिहा ते इहा पुन्हा निरूपण करते नाही. झालं की नाही? पुढे काय? अब त्या दोन्हीच्या मध्ये तिथं काहीतरी असं स्वस्तिक वगैरे चिन्ह काढायचं आणि खाली मोकळ्या जागेत कोऱ्या जागेत ते चिन्ह लिहायचं. त्याच्या पुढे ते वाक्य लिहायचं. म्हणजे लक्षात येतं मग आहे म्हणून. कारण तिथं जागा नाही ना. लिहा आता. और अबाधित अर्थ को विषय करने हारी अबाधित अर्थ को विषय करने हारी अर्धविराम प्रमाणते अजन्य जो अनुभूति है ताका नाम अप्रमारूप यथार्थ अनुभूति है. अप्रमारूप यथार्थ अनुभूति है.
पूर्णविराम. जैसे सुख दुःख का ज्ञान, सुख दुःख का ज्ञान अर्धविराम. ईश्वर का मायावृत्ति ज्ञान, ईश्वर का मायावृत्ति ज्ञान अप्रमा यथार्थ अनुभूति है. अप्रमा यथार्थ अनुभूति है. झालं? चला बस. अर्थ पहा. और अबाधित अर्थ को विषय करणे आहे. या अनुभूतीचे विशेषण आहे. कशी अनुभूती? अशी की जी अबाधित अर्थाला विषय करते. ठीक आहे ना जी? ध्यान द्या. इदम रजतम ही अनुभूतीच आहे, पण ती अनुभूती कशी आहे? अर्थ सांगतोय. आता जी ओळ लिहून दिली ना, तिचा अर्थ सांगतोय मी. काय वाक्य आहे बघा. और अबाधित अर्थ को विषय करणे हरी. कोण? पुढे अनुभूती शब्द आलाय, त्या अनुभूतीचे विशेषण आहे. दोन विशेषण आहे अनुभूतीचे. अबाधित अर्थ को विषय करणे हरी अनुभूती, पुन्हा प्रमाणते अजन्य अनुभूती. बरोबर? अबाधित अर्थ को विषय करणारी अशी अनुभूती की जी अबाधित अर्थाला विषय करते. आता पहा. समजा उदाहरणार्थ ज्ञान झालाय इदम रजतम. बरोबर? अनुभूतीच आहे, पण ही अनुभूती कशी आहे? या अनुभूतीचा विषय कोण? रजत. रजताचा बाध होतो की नाही? मग ही अनुभूती कशी झाली? बाधित अर्थाला विषय करणारी झाली. कोणती? इदम रजतम. इदम रजतम ही अनुभूती कशी आहे? बाधित अर्थाला विषय करणारी आहे, की ज्या अर्थाचा व्यवहारात बाध होतो. आपल्याला कशी पाहिजे? अबाधित अर्थाला विषय करणारी पाहिजे, है की नाही? पुन्हा कशी पाहिजे? प्रमाण ते अजन्य, की जी प्रमाणापासून उत्पन्न झालेली नसावी. अशी जी अनुभूती ताका नाम, तिला म्हणायचं अप्रमारूप यथार्थ अनुभूती. उदाहरण दिले आहे. समजा आम्हाला सुखदुःखाचं ज्ञान होतं, तर सुखदुःखाचं ज्ञान झालं तर त्या ज्ञानाचा विषय जो सुख किंवा दुःख तो बाधित आहे का? बोलत चला ना. व्यवहारात खोटा ठरतं का सुख दुःख? बाधित आहे का? नाही. मग कसं आहे? अबाधित आहे. मग अबाधित अर्थाला विषय करणारं ज्ञान कोणतं? सुखदुःखाचं ज्ञान. अनुभव आहे तो. ते स्मृती ज्ञान थोडी आहे काही, अनुभव आहे. मग सुखदुःखाचं ज्ञान कसं आहे? अबाधित अर्थाला विषय करणार आहे. बर, कोणत्या तरी प्रमाणापासून उत्पन्न झालाय का? नाही. मग प्रमाणापासून अजन्य आहे. कोण? सुखदुःखाचं ज्ञान. म्हणून सुखदुःखाचं ज्ञान कसं ठरलं? अप्रमा आहे. अप्रमा का? अप्रमा का? प्रमाणापासून उत्पन्न होत नाही म्हणून अप्रमा. यथार्थ का? व्यवहारात बाधित होत नाही म्हणून यथार्थ. मग कसं ठरलं ते? अप्रमा रूप यथार्थ अनुभूती रूप आहे. बरोबर आहे की नाही? तसंच ईश्वराला होणारं जे मायावृत्ती रूप ज्ञान आहे ते सुद्धा कसं आहे? अबाधित अर्थाला विषय करणार आहे. पुन्हा प्रमाणापासून उत्पन्न नाही म्हणून ईश्वर ज्ञान सुद्धा कसं आहे? अप्रमा रूप यथार्थ अनुभूती रूप आहे. जे अप्रमा असतं ते भ्रमत असतं असं नाहीये. कळलं की नाही? कारण अनुभूतीचे अप्रमारूप अनुभूतीचे देखील दोन भेद केले आहे. यथार्थ, अयथार्थ. अयथार्थ अप्रमा जे असेल ते भ्रमज्ञान आहे. पण यथार्थ जे अप्रमा अनुभवरूप ज्ञान आहे ते मात्र भ्रमरूप नसतं. फक्त प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नसतं म्हणून त्याला म्हणायचं असतं काय? अप्रमा. काय म्हणायचं? अप्रमा. मग आता सुखदुःखाचं ज्ञान कसं आहे? अप्रमा आहे. म्हणजे कसं झालं ते? अप्रमा यथार्थ अनुभूती रूप आहे. बरोबर? आता हे लक्षण जे केलं आत्ता की अबाधित अर्थ को विषय करणे हरी, प्रमाण ते अजन्य जो अनुभूती आहे. आता अयम घट व्यवहारात ज्ञान झालं. अयम घट या ज्ञानाचा विषय कोण? घट. त्याचा वाद होतो का? नाही. मग अबाधित अर्थ असा जो घट त्याला विषय करणारं ज्ञान अनुभूती कोणती? अयम घट.
मग या अयम घट या ज्ञानाला काय अप्रमा यथार्थ अनुभूती म्हणता येईल का? का बरं? जरी अयम घट या ज्ञानाचा विषय घट बाधित होत नसला, अबाधित अर्थ जो घट त्याला विषय करणारी अनुभूती आहे, पण ती प्रमाणापासून उत्पन्न झालेली आहे, म्हणून तिला अप्रमा म्हणता येणार नाही. मग ते कसं आहे? प्रमा आहे की नाही? कसं आहे? प्रमा. आपल्याला पाहिजे प्रमाणापासून अजन्य. सुखदुःखाचं ज्ञान कसं आहे? अबाधित अर्थाला विषय करणार आहे आणि प्रमाणापासून उत्पन्न झालेलं नाही, म्हणून कसं ठरलं ते? यथार्थ अप्रमारूप आहे. यथार्थ अप्रमा अनुभवरूप ते ज्ञान आहे. झालं याचं उदाहरण. आता चला मूळमध्ये. अब अयथार्थ अनुभूती का निरूपण करे. कारण अनुभूतीचे दोन प्रकार सांगितले होते. कोण कोण? यथार्थ, अयथार्थ. यथार्थाचं विवेचन झालं. आता अयथार्थ अनुभूतीचं विवेचन. अप्रमारूप जी अयथार्थ अनुभूती तिचं विवेचन. तिचे सुद्धा भेद केले होते. कोण? संशय आणि निश्चय. ठीक आहे. तर बघा आता एक एक पंक्ती. अब अयथार्थ अनुभूती का निरूपण करे. तहा अगोदर लक्षण. बाधितार्थ विषयानुभूती अयथार्थानुभूती हे लक्षण केलं आहे. बाधित अर्थ विषयानुभूती आहे नाही. बाधित अर्थ रूप विषय आहे ज्या अनुभूतीचा, त्या अनुभूतीला म्हणायचं काय? अयथार्थ अनुभूती. थोडक्यात ज्या अनुभूतीचा विषय बाधित आहे तिला म्हणायचं अयथार्थ अनुभूती. अर्थ यह विषय के अभाव की जहा प्रमा है ताका नाम बाद है. बाद म्हणजे काय? अगोदर बाद म्हणजे काय हे सांगतात, नंतर बाधित म्हणजे काय हे सांगणार, आणि नंतर लक्षणाचा अर्थ. तर विषय के अभाव की जा प्रमा म्हणजे विषयाच्या अभावाचा जो निश्चय त्याला म्हणायचं प्रमा. म्हणजे निश्चयात्मक ज्ञान, प्रमारूप ज्ञान. विषयाच्या अभावाचा निश्चय. विषय के अभाव की जा प्रमा है ताका नाम बाद है. समजा उदाहरणार्थ ज्ञान झालं इदम रजतम. इदम रजतम या ज्ञानाचा विषय कोण? रजत. मग त्या रजताच्या अभावाचा निश्चय होतो की नाही? शुक्ती हातात आल्यावर शुक्ती कळलेली शुक्ती आहे म्हणून, तर तिथं विषय जो रजत त्याच्या अभावाचा काय झाला? निश्चय झाला. म्हणजे अभाव विषय प्रमारूप निश्चय झाला. अर्थात त्या रजताचा काय झाला? बाद झाला. रजताचा काय झाला? बाद. बाद होणं म्हणजे काय? विषयाच्या अभावाचा निश्चय होणं, प्रमारूप निश्चय होणं, त्याला म्हणतात काय? बाध. विषय के अभाव की जा प्रमा है, जो प्रमा है ताका नाम बाद है. ता बाद का जो विषय होवे ताका नाम बाधित होवे. आणि ज्याचा बाद होऊ राहिला तो बाधाचा विषय. जसं बाद झाला रजताचा, बरोबर. मग त्या बाधाचा विषय कोण? रजत. म्हणून रजताला म्हणायचं बाधित आहे की नाही? अभावाचा निश्चय तो बाद, आणि त्या अभावाच्या निश्चयाचा जो विषय तो झाला बाधित. रजत काय झालं? बाधित. आणि त्या बाधित रजताचा बाद म्हणजे काय? अभावाचा निश्चय. दोन्हीचा फरक कळला की नाही? बाधित आणि बाद यात फरक आहे. बाधित म्हणजे कोण? जो बाधाचा विषय आहे. ठीक आहे ना? तर बाधित कोण आहे इथं? रजत आहे की नाही? आणि बाद म्हणजे काय? त्या रजताच्या अभावाचा परमात्मक निश्चय तो झाला बाद. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी प्रपंचाच्या अत्यंत अभावाचा निश्चय होणं म्हणजेच प्रपंचाचा काय? बाद होणं. बरोबर. बाद झाला. परंतु बाधित कोण आहे मग इथं? त्या बाधाचा विषय कोण आहे? प्रपंच. ज्याचा बाद झाला तो बाधित. तर बाधित कोण आहे मग? प्रपंच. कळलं? चला मग. ता बाद का जो विषय होवे ताका नाम बाधित है. पुढे. सो बाधित अर्थ है विषय जिसका. तो बाधित अर्थ आहे विषय जिसका ऐसी जा अनुभूती. लक्षणाचा अर्थ. लक्षण काय केलंय? बाधितार्थ विषयानुभूती. काय अर्थ? लक्षण काय आहे? बाधितार्थ विषयानुभूती. अयथार्थ अनुभूती त्याचा अर्थ करतात आता. सो बाधित अर्थ है. अशा प्रकारचा बाधित अर्थ आहे विषय जिसका. बाधित अर्थ
बाधित झालेला अर्थ तो आहे विषय जिसका, ऐसी जा अनुभूती, अशी जी अनुभूती, सा अनुभूती, त्या अनुभूतीला म्हणायचं काय, अयथार्थ अनुभूती कही जावे. बरोबर, सा अनुभूती अयथार्थ अनुभूती कही जावे है. लागलं एवढं. उदाहरण देतात, जैसे नेदम रजतम इदम रजतम न. हातात शुक्ती आली, शुक्ती आल्याबरोबर निश्चय झाला की हे रजत नाही. नेदम रजतम, इस बाद ज्ञान के विषय होने ते, हा बाद झाला. नेदम रजतम हा काय आहे, बाद. बाद म्हणजे रजताच्या अभावाचा निश्चय. नेदम रजतम हा बाद झाला आणि त्या बाधाचा विषय कोण, रजत. म्हणून बाधित कोण, रजत. ठीक आहे, चला. जैसे नेदम रजतम, इस बाद ज्ञान के विषय होने ते, बाधित जे शुक्ती रस्ताधिक है. बाधित कोण आहे मग, रजत. रजत म्हणजे कोणतं, शुक्ती रजत, शुक्तीवरच रजत, ते बाधित आहे. शुक्ती रजताधिक है. तीनों को विषय करणे हारी, आणि त्या बाधित रजताला विषय करणारी जी अनुभूती, त्या अनुभूतीचा आकार आहे कोण, इदम रजतम. तीनों को विषय करणे हारी इदम रजतम इत्यादी अनुभूती अयथार्थ अनुभूती कही जावे आहे. मग इदम रजतम या अनुभूतीला कोणती अनुभूती म्हणायचं, अयथार्थ अनुभूती. काय म्हणायचं, अयथार्थ अनुभूती. अयथार्थ अनुभूतीलाच दुसरा शब्द आहे भ्रम. अयथार्थ अनुभूती म्हणजे काय, भ्रम. अयथार्थ अनुभूती कही जावे है. तहा प्रमाण ज्ञान विषय इस अयथार्थ अनुभूति के लक्षण की अतिव्याप्ति के निवृत्ति करने वास्ते इस लक्षण विषय बाधितार्थ विषय यह दिया. आता जे अयथार्थ अनुभूतीचं संस्कृत मध्ये लक्षण केलं आहे की नाही, बाधितार्थ विषय अनुभूती, त्यातून समजा बाधितार्थ विषय एवढं पद वजा करा तर काय राहील मग, अनुभूती ही अयथार्थ अनुभूती. जो अनुभूती म्हणजे जो अनुभव आहे त्याला म्हणायचं अयथार्थ अनुभव. लक्षण केलं अयथार्थ अनुभूतीचं, जाईल कुठं, यथार्थ अनुभवावर अतिव्याप्ती होईल. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये पद दिलं काय, बाधितार्थ विषयानुभूती. आता प्रमा ज्ञानावर लक्षण जाईल का, नाही, कारण प्रमा हे अनुभूतीच आहे, पण त्या अनुभूतीचा विषय बाधित नाही आहे, अबाधित आहे. ठीक. इदम रस्तम इत्यादी अनुभूती अयथार्थ अनुभूती कही जावे है. लागलं एवढं. तहा प्रमा ज्ञान विषय अयथार्थ अनुभूति के लक्षण की अतिव्याप्ति के निवृत्त करने वास्ते इस लक्षण विषय बाधितार्थ विषय यह पद कथन कार्य है. लागलं एवढं. बाधित अर्थ को विषय करण्याहारी, बाधित अर्थाला विषय करणारी अयथार्थ स्मृति विषय इस लक्षण की अतिव्याप्ति के निवृत्त करने वास्ते इस लक्षण में अनुभूति यह पद कथन कार्य है. बघा आता अयथार्थ अनुभूतीचं जे लक्षण केलं आहे, काय लक्षण आहे बोला, बाधितार्थ विषयानुभूती अयथार्थ अनुभूती. त्या लक्षणामध्ये लक्ष कोण आहे, अयथार्थ अनुभूती. लक्षण काय आहे, बाधितार्थ विषयानुभूती. त्यापैकी अनुभूती हे पद वजा करा आणि लक्षण बोला, बाधितार्थ विषय. हा, बाधितार्थ विषय, बाधित आहे अर्थरूप विषय जिसका, ज्याचा, त्याला म्हणायचं अयथार्थ अनुभूती. एवढंच जर लक्षण केलं, लक्षणामध्ये अनुभूती हे पद जर नाही दिलं तर अतिव्याप्ती होईल. म्हणजे कुठे, अयथार्थ स्मृतीवर. कारण अयथार्थ म्हणजे भ्रमरूप संस्कारापासून, भ्रमरूप अनुभवापासून उत्पन्न झालेले जे संस्कार, त्या संस्कारापासून उत्पन्न होणारी जी स्मृती, ती स्मृती सुद्धा कशी आहे, अयथार्थ स्मृती आहे. अर्थात त्या स्मृतीचा विषय बाधित आहे. बाधितार्थ विषय एवढंच लक्षण केलं तर अतिव्याप्ती होईल. कुठं, अयथार्थ स्मृतीवर. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणामध्ये पद दिलं कोणतं, अनुभूती. आपल्याला स्मृती नाही पाहिजे, अनुभूती पाहिजे. स्मृतीहून भिन्न असते कोण, अनुभूती. म्हणून आता लक्षणाची अतिव्याप्ती अयथार्थ स्मृतीवर होणार नाही.
और पहा, बाधित अर्थ को विषय करण्याहारी अयथार्थ स्मृति विषय, अयथार्थ स्मृति मध्ये इस लक्षण की अतिव्याप्ति के निवृत्त करणे वास्ते इस लक्षण विषय म्हणजे या लक्षणामध्ये अनुभूती य पद कथन कर्या है इति. लागलं एवढं. और सो अयथार्थ अनुभूती. चला नकाशात बघा आता. अप्रमाचे दोन भेद केले होते, स्मृती आणि अनुभूती. त्या अनुभूतीचे दोन प्रकार, यथार्थ आणि अयथार्थ. आता त्या अयथार्थ अनुभूतीचे देखील दोन प्रकार. कोण कोण? संशय निश्चय. त्याचं विवेचन करता येतं आता. और अयथार्थ अनुभूति भी संशय निश्चय इस भेद करके दो प्रकार की होवे है. दोन प्रकारची आहे अयथार्थ अनुभूती. तहा अगोदर संशय म्हणजे काय हे सांगतात. एक अस्मिन् धर्मिणी भासमान विरुद्ध नाना कोटिक ज्ञानम संशय. संशय म्हणजे काय? एकाच धर्मीच्या ठिकाणी भासणारे अर्थात प्रतीत होणारे जे विरुद्ध नाना धर्म आहे की नाही, तर विरुद्ध नाना कोटी, कोटी म्हणजे धर्म, तर विरुद्ध नाना धर्मवालं जे ज्ञान त्याला म्हणायचं संशय. एकाच वस्तूच्या ठिकाणी, एकाच धर्मीच्या ठिकाणी, धर्मी म्हणजे कोण? धर्माने युक्त असतो त्याला काय म्हणतात? धर्मी. एकाच धर्मीच्या ठिकाणी भासणारे जे विरुद्ध नाना कोटी ज्ञान, विरुद्ध अनेक धर्माला विषय करणारं जे ज्ञान त्याला म्हणायचं काय? संशय. समजा रस्त्याने जात असताना संध्याकाळच्या वेळेत रात्रीचं खोड आहे, बरोबर आहे की नाही, परंतु दुरून बघितल्यामुळे चंद्राच्या प्रकाशात लक्षात आलं नाही की खोड आहे म्हणून, म्हणजे स्थाणू आहे म्हणून. वाटायला लागलं ह्या स्थाणू आहे की पुरुष आहे, आणि मग ज्ञान उत्पन्न झालं स्थाणुर्वा पुरुषो वा, हा स्थाणू आहे की पुरुष आहे. एकाच धर्मीच्या ठिकाणी विरुद्ध नाना धर्म, नाना म्हणजे एकापेक्षा जास्त धर्म, त्या विरुद्ध नाना धर्माला विषय करणारं हे ज्ञान आहे. म्हणजे या ठिकाणी समोरच्या वस्तूमध्ये स्थाणुत्व आहे की पुरुषत्व आहे. तर दोन विरुद्ध धर्म झाले. विरोधी म्हणजे का बरं? स्थाणुत्व आणि पुरुषत्व विरोधी आहे की नाही? विरोधी आहे. विरोध कशाला म्हणतात? विरोधी का आहेत हे दोन्ही धर्म? स्थाणुत्व आणि पुरुषत्व हे दोन धर्म विरोधी का आहेत? एकाच अधिकरणात राहू शकत नाही. जिथं स्थाणुत्व असतं तिथं पुरुषत्व नाही, जिथं पुरुषत्व असतं तिथं स्थाणुत्व नाही आहे. विरुद्ध झाले की नाही? आणि ते विरोधी नाना कोटी, नाना धर्माला विषय करणारं हे ज्ञान आहे स्थाणुर्वा पुरुषोवा. म्हणून ह्या ज्ञानाला काय बोलणार? संशय. संशय ज्ञान आहे. ता एकस्मिन् धर्मिणी भासमान विरुद्ध नाना कोटिक ज्ञानम संशय. अर्थय एकही धर्मी विषय एकाच धर्मीच्या ठिकाणी भासमान म्हणजे प्रतीतीला येणारे जे परस्पर विरुद्ध नाना कोटी आहे. नाना म्हणजे अनेक, कोटी म्हणजे धर्म, अर्थात अनेक धर्म आहे. तीनों विषय करण्याहारा, त्या विरुद्ध नाना धर्माला विषय करणार जे ज्ञान, तीनों विषय करण्याहारा ज्ञान संशय कहा जावे. त्या ज्ञानाला काय म्हणायचं? संशय. जैसे स्थाणुर्वा पुरुषो वा, स्थाणु आहे की पुरुष आहे. लागलं? यह ज्ञान एकही स्थानुरूप धर्मी विषय, एकाच स्थानुरूप धर्मीच्या ठिकाणी, ठीक लागले की नाही? स्थानुरूप धर्मी विषय, यह ज्ञान एकही स्थानुरूप धर्मी विषय, स्थानुरूप धर्मीच्या ठिकाणी वा पुरुषरूप धर्मी विषय, स्थानुत्व पुरुषत्व रूप विरुद्ध नाना कोटियों को विषय करे है. एकाच धर्मी ठिकाणी एक धर्म, एक धर्मी म्हणून कोण घेणार? स्थाणू किंवा पुरुष. कदाचित स्थाणू असू शकतो, त्या स्थाणूच्या ठिकाणी विरुद्ध नाना कोटी ज्ञान आहे, किंवा कदाचित तो स्थाणू नसेल, पुरुषच असेल, तरी देखील एक धर्मी म्हणून कोण झाला तिथं? पुरुष. आणि त्याच्या ठिकाणी विरुद्ध नाना धर्माला विषय करणारं ज्ञान. बरोबर आहे की नाही? पंक्ती पहा. यह ज्ञान एकही स्थानुरूप धर्मी विषय किंवा वा किंवा पुरुषरूप धर्मी विषय किंवा पुरुषरूप धर्मीच्या ठिकाणी स्थानुत्व पुरुषत्व रूप विरुद्ध नाना कोटियों को, नाना कोटियों को, नाना धर्मों को, नाना धर्माला विषय करे है.
याते सो ज्ञान संशय कहा जावे है. म्हणून हे ज्ञान कोणतं आहे? संशय आहे. अर्थात झालं की नाही, सो उक्त संशय भी. आता त्या संशयाचे देखील प्रकार काय काय? प्रमाण संशय, प्रमेय संशय. इस भेद करके दो प्रकार का होवे. संशयाचे दोन प्रकार, प्रमाण संशय, प्रमेय प्रमेय संशय. नकाशात लिहून दिलं होतं संशयाचे दोन भेद, प्रमाण संशय, प्रमेय प्रमेय संशय. ठीक आहे. तहा प्रमाण विषय जा असंभावना आहे. असंभावना म्हणजे संशय. प्रमाणाविषयी, प्रमाणाच्या बाबतीत जो संशय कसा की वेदवाक्यरूप प्रमाण भेदाचं प्रतिपादन करतात किंवा अभेदाचा प्रतिपादन करतात असा संशय, प्रमाणाविषयी असणारा संशय त्याला म्हणायचं प्रमाण असंभावना. प्रमाणाविषयी संशय. पंक्ती पहा. ता प्रमाण विषय जा असंभावना है ताका नाम प्रमाण संशय है. लागलं. और प्रमेय विषय जा असंभावना, असंभावना म्हणजे संशय. ता प्रमेय विषय जा असंभावना है ताका नाम प्रमेय संशय है. प्रमेय, प्रमेय शब्दाचा अर्थ सिद्धांत. तर जीव ब्रह्माची एकता हा वेदांत शास्त्राचा काय आहे? सिद्धांत आहे. पण त्याविषयी संशय, जीव ब्रह्माचा भेद असेल का अभेद असेल असा संशय, त्या संशयाला काय म्हणणार? प्रमेय संशय. त्याला दुसऱ्या भाषेत प्रमेय असंभावना. असंभावना म्हणजे संशय. और प्रमेय विषय जा असंभावना है ताका नाम प्रमेय संशय है. लागलं. ता सो प्रमाण संशय भी. झालं ना एवढं. पुढे आणखीन सांगतात की त्या प्रमाण संशयाचे देखील भेद आहेत म्हणे. काय बरं? ता सो प्रमाण संशय भी प्रमा संशय करण संशय इस भेद करके दो प्रकार का होवे है. नकाशात दिलाय प्रमाण संशयाचे दोन भेद. काय काय? प्रमा संशय आणि करण संशय. प्रमा म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न झालेलं ज्ञान, त्याच्याविषयी संशय, त्याला काय म्हणायचं? प्रमा संशय. आणि करण संशय म्हणजे त्या प्रमेला उत्पन्न करणारं जे असाधारण कारण रूप करण प्रमाण, त्याच्याविषयी संशय, त्याला म्हणायचं करण संशय. तहा प्रमाण करिके जन्य प्रमाज्ञान विषय. प्रमाण करिके जन्य म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न झालेलं जे प्रमाज्ञान, त्या प्रमाज्ञानाविषयी जो संशय है ताका नाम प्रमा संशय है. और जसं अनुमान प्रमाणापासून उत्पन्न झालंय ज्ञान, पर्वतो वन्यमान, हे प्रमाज्ञान आहे. तरी पण अनुमान प्रमाण देऊन सुद्धा एखाद्याला संशय होत असेल त्या वन्नीविषयी, तर त्याला काय म्हणायचं? प्रमा संशय. और ता प्रमाण के स्वरूप विषय जो संशय है ताका नाम करण संशय है. प्रमाण दिलं, पर्वतो वन्यमान धुमाल, अनुमान प्रमाण आहे, परंतु ऐकणाऱ्याच्या बुद्धीत त्या प्रमाणाविषयी संशय झाला की हे प्रमाण म्हणजे अनुमान प्रमाण. प्रमाण म्हणजे कोणतंही असू शकतं. इथं उदाहरण घेतलं आपण अनुमान. पण मग यथार्थ अनुभव अनुमान प्रमाण असेल का अयथार्थ असेल? अर्थात या अनुमान प्रमाणामध्ये दिलेला हेतू सदहेतू असेल का असदहेतू असेल असा संशय उत्पन्न झाला, म्हणजेच प्रमाणाविषयी संशय उत्पन्न झाला. तर त्याला म्हणायचं काय? करण संशय. काय म्हणायचं? करण संशय. और ता प्रमाण के स्वरूप विषय जो संशय है ताका नाम करण संशय है. तहा पूर्व अदृष्ट स्थल विषय. आता उदाहरण देऊ राहिले याचे वाले बरं का. प्रमा संशय, करण संशयाचे आहे की नाही. हा. तहा पूर्व अदृष्ट स्थल विषय. पूर्व अदृष्ट म्हणजे अगोदर, याच्या अगोदर जे स्थल कधी पाहिलेलंच नाही, पहिल्यांदाच पाहू राहिलो आपण, अशी जागा अदृष्ट स्थल. अदृष्ट स्थल म्हणजे पूर्व अदृष्ट स्थल म्हणजे या अगोदर पूर्वी न पाहिलेलं. यात्रेला गेलात आणि याच्या अगोदर कधी पाहिलंच नाही, आत्ताच पाहत आहोत त्या जागेला तिथल्या. ता पूर्व अदृष्ट स्थल विषय स्थित जल के साथ. तिथं जल विद्यमान आहे आणि त्या जलाबरोबर काय? चक्षुरिंद्रिय के संबंध हुए थे. त्या जलाबरोबर काय झाला? चक्षुरिंद्रियाचा संबंध झाला. आणि संबंध झाल्यानंतर, संबंध हुए ते अनंतर इस पुरुष को, या पुरुषाला काय? इदम जलम, या प्रकार का प्रमा ज्ञान होवे. कारण त्या जलाबरोबर चक्षुरिंद्रियाचा काय झाला आहे? सन्निकर्ष झाला आहे. आणि म्हणून इदम जलम या प्रकार का प्रमाज्ञान उत्पन्न झाला आहे. बरोबर. परंतु इस पुरुष ने तास्तल विषय. तास्तल विषय म्हणजे
ती ज्या स्थली ते जगत आहे, जल आहे, त्या स्थलाच्या बाबतीत. परंतु इस पुरुष ने ता स्थल विषय पूर्व कभी जल देखा नाही. याच्या अगोदर कधी तिथं जल पाहिलंच नव्हतं. हा, याच्या अगोदर 10-5 वेळेस तिथं जल जर पाहिलं असेल तर मग ते प्रमाण निश्चय झालं काय जल आहेच म्हणून. पण याच्या अगोदर ती जागा पाहिलीच नव्हती. जलाबरोबर तर सन्निकर्ष झाला आहे, परंतु याच्या अगोदर पूर्वी पाहिलेलं नसल्यामुळे झालं काय मग. परंतु इस पुरुष ने ता स्थल विषय पूर्व कभी जल देखा नहीं. याते ता पुरुष को तीस जल ज्ञान विषय झालेलं जलाचं ज्ञान प्रमा आहे, तरी पण त्याविषयी यह ज्ञान प्रमा आहे वा नाही. मला उत्पन्न झालेलं हे जलाचं ज्ञान प्रमा आहे की प्रमा नाही असा संशय उत्पन्न झाला. त्याला काय म्हणायचं मग? प्रमा संशय. काय नाव आहे त्याला? प्रमा संशय. प्रमा ज्ञान उत्पन्न झालं यद्यपि, पण त्याच्याविषयी संशय, त्याला म्हणायचं प्रमा संशय. या प्रकार का ता जल ज्ञान के प्रमात्व को, जल ज्ञान त्याच्या ठिकाणी असणारे जे प्रमात्व धर्म, या प्रकार का ता जल ज्ञान के प्रमात्व को तथा ता प्रमात्व के अभाव को विरोधी नाना धर्म, नाना कोटिक ज्ञान त्याला संशय म्हणतात की नाही. इथं सुद्धा विरोधी नाना धर्म आहेत. कोणते? त्या जल ज्ञानाच्या ठिकाणी प्रमात्व आहे की प्रमात्वाचा अभाव आहे. ता जल ज्ञान के प्रमात्व को तथा ता प्रमात्व के अभाव को विषय करण्याहारा संशय उत्पन्न होवे. अशा त्या ज्ञानाला विषय करणार आहे की नाही, संशय ज्ञान उत्पन्न होतं. ता प्रमाद ज्ञान के प्रमाद ज्ञान काय तथा ता प्रमात्व के अभाव को विषय करण्याहारा संशय उत्पन्न होवे. सो संशय प्रमा संशय कहा जावे. म्हणून या संशयाला काय म्हणायचं? प्रमा संशय. सो प्रमा संशय ता प्रमा ज्ञान के प्रमात्व के निश्चय ही निवृत्त होवे. मग तो प्रमा संशय केव्हा निवृत्त होईल? त्या प्रमा ज्ञानाच्या बाबतीत प्रमात्वाचा निश्चय होईल तेव्हा. सो प्रमा संशय ता प्रमा ज्ञान के प्रमात्व के निश्चय ही निवृत्त होवे. लागले एवढं. तहा प्रमात्व कशाला म्हणतात मग? तद्वती तत्प्रकारकत्वम प्रमात्वम. हे प्रमात्वाचं लक्षण आहे. तद्वाल्यामध्ये तत्प्रकारतेचं ज्ञान, याला म्हणायचं प्रमात्व. ठिकाणी तत् शब्द आलाय या लक्षणामध्ये. तद्वती तत्प्रकारकत्वम प्रमात्व. तर तत् शब्दाने कुणाला पकडायचं? तर प्रमाद ज्ञानामध्ये प्रकारीभूत जो धर्म तो धरायचा तत् शब्दाने. बरोबर. समजा उदाहरणार्थ ज्ञान झालंय प्रमाद ज्ञान, अयम घट. अयम घट या प्रमाद ज्ञानामध्ये प्रकारीभूत धर्म कोण आहे? घटत्व. म्हणून तत् शब्दाने कुणाला पकडायचं? घटत्वाला. तर तद्वान घटत्ववान कोण? घट. समोर घट ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये म्हणजे सप्तमी अर्थ. तर तद्वानची सप्तमी होते काय? तद्वती. तद्वती म्हणजे कुठं? घटाच्या ठिकाणी. कारण तद घटत्व, तद्वान घटत्ववान कोण? घट. त्या घटाच्या ठिकाणी तद्वती. आणि त्या तद्वतीच्या ठिकाणी त्या घटाच्या ठिकाणीच ज्ञान उत्पन्न झालं. पण ते ज्ञान कसं? तत्प्रकारक. तत् शब्दाने काय घेतलाय? घटत्व. अयम घट हे ज्ञान तत्प्रकारक आहे की नाही? घटत्व प्रकारक आहे की नाही? म्हणजे या ज्ञानामध्ये प्रकार म्हणजे विशेषण कोण आहे? घटत्व. घटाच्या ठिकाणी झालेलं अयम घट हे ज्ञान कसं आहे? तद्वती तत्प्रकारकत्व हे ज्ञान आहे, अर्थात प्रमाद ज्ञान आहे. बरोबर. ध्यान द्या. शुक्तीच्या ठिकाणी झालेलं इदम रजतम हे ज्ञान, त्याच्या ठिकाणी प्रमात्व आहे का? बोलत चला. समोर कोण आहे? शुक्ती. ज्ञान झालं काय? इदम रजतम. या ज्ञानामध्ये प्रमात्व आहे का? नाही. मग लक्षण जात बी नाही तिथं, कारण प्रमा नाहीच येते. कारण इदम रजतम या ज्ञानामध्ये प्रकारीभूत धर्म कोण? रजतत्व. रजतत्व. तद्वान रजतत्ववान कोण? रजत. आहे की नाही? मग त्या रजताच्या ठिकाणी हे रजत ज्ञान आहे का? नाही आहे. मग कटकुट आहे? शुक्तीच्या ठिकाणी आहे. म्हणजे तद्वती नाहीये, मग तद अभाववती तत्प्रकारक ज्ञान आहे. म्हणून शुक्तीच्या ठिकाणी झालेलं इदम रजतम हे ज्ञान
याच्या ठिकाणी प्रमात्व आहे का? नाही. मग काय आहे? अप्रमात्व आहे. बरोबर? पंक्ती पहा. तहा तत्वती तत्प्रकारकत्वम प्रमात्वम. अर्थ यह, ज्ञाननिष्ठ जो 30 धर्म वाले वस्तू विषय, ज्ञाननिष्ठ ज्ञानामध्ये राहणारा जो धर्म, प्रकारीभूत धर्म, जसं अयम घट या ज्ञानामध्ये प्रकारीभूत म्हणजे विशेषणभूत विशेषण स्वरूप धर्म कोण? घटत्व. अयम पट या ज्ञानामध्ये पट विशेष आहे, पटत्व प्रकार आहे. म्हणून प्रकारीभूत धर्म कोण आहे? पटत्व. बोलत चला जी. अयम मठ या ज्ञानामध्ये प्रकारीभूत धर्म कोण आहे? मठत्व. कारण मठ विशेष आहे, तिथं मठत्व प्रकार आहे. लक्षात आलं की नाही? अर्थ यह, ज्ञाननिष्ठ म्हणजे ज्ञानामध्ये प्रतीत होणारा धर्म, प्रकारीभूत धर्म. ज्ञाननिष्ठ जो 30 धर्मवाले वस्तू विषय आहे की नाही, त्या धर्मवाल्या वस्तूमध्ये तद्धर्म विषयकत्व आहे. यही प्रमात्व आहे. बरोबर? पुढे जैसे अयम घट इस ज्ञान विषय, या ज्ञानामध्ये जो घटत्व धर्मवाले घट विषय, ज्ञानामध्ये धर्म कोण आहे? घटत्व. घटत्व धर्मवाला कोण झाला? घट. आणि त्या घटाच्या ठिकाणी जर अयम घट ज्ञान होत असेल तर ते ज्ञान कोणतं? एवढं बी नाही, प्रमाज्ञान. लक्ष नाही आहे. समोर घट आहे, घटाच्या काय लक्ष नाही ना? डोक्यावर चालला विषय. मग समोर घट आहे आणि घटाच्या ठिकाणी अयम घट हे ज्ञान झालं. कोणतं ज्ञान? प्रमाज्ञान आहे. चला, जैसे अयम घट इस ज्ञान विषय जो घटत्व धर्मवाले घट विषय, घटत्व धर्मवाला जो घट त्या घटाच्या ठिकाणी त्या घटत्व धर्म विषयकत्व आहे की नाही? यही प्रमात्व आहे. घटत्व धर्म विषय आहे त्या ज्ञानामध्ये, अयम घट या ज्ञानामध्ये. म्हणून हे ज्ञान कोणतं? प्रमाज्ञान. त्याच्या ठिकाणी प्रमात्व आहे. इसी प्रमात्व को प्रामाण्य भी कहे आहे. प्रमात्व याला पर्यायवाची शब्द काय? प्रामाण्य. ठीक आहे ना? मग आता परत प्रामाण्य, स्वतः प्रामाण्य वगैरे चर्चा चालत असते शास्त्रात. इथं पण येणार आहे थोडीशी. इसी प्रमात्व को प्रामाण्य भी कहे आहे. तहा सो प्रमाज्ञान निष्ठ प्रमात्व, प्रमाज्ञानाच्या ठिकाणी राहणारा धर्म कोणता? प्रमात्व म्हणजेच प्रामाण्य. नैयायिको के मत विषय तो परतग्राह्य आहे. प्रमाज्ञानाच्या ठिकाणचं जे प्रमात्व आहे, प्रामाण्य आहे, ते नैयायिक मतानुसार परतग्राह्य आहे, वेदांत मतानुसार स्वतःग्राह्य आहे. आता प्रामाण्य स्वतःग्राह्य म्हणजे काय? प्रामाण्याच्या ठिकाणी परतग्राह्यत्व म्हणजे काय? या साऱ्याचा विस्तार येणार आहे, येत आहे. परतग्राह्य आहे. और मीमांसकों के मत विषय, पूर्वमीमांसकांच्या मतामध्ये तथा वेदांत सिद्धांत विषय सो प्रमात्व स्वतःग्राह्य आहे. मग वेदांत मतामध्ये प्रमात्व अर्थात प्रामाण्य कसं आहे? स्वतःग्राह्य आहे. आणि नैयायिकांच्या मतामध्ये आर्ता प्रमात्व की स्वतःग्राह्यता विषय भी मीमांसकों के नाना मत है. पूर्वमीमांसकांचे त्याच्यात देखील अनेक प्रकार, अनेक मत आहेत, है की नाही? स्वतःग्राह्यतेविषयी बद्दल देखील ते मीमांसकों के मत तथा सो नैयायिकों का मत यहाँ ग्रंथ के विस्तार भय ते लिखे नहीं. और न्याय प्रकाश के 6 परिच्छेद विषय ते सर्व मत स्पष्ट करके लिखे हैं. जिसको जिज्ञासा होवे तिसने ता से जाने लेने. ठीक. अब वेदांत सम्मत प्रमात्व के स्वतःग्राह्यता का निरूपण करे हैं. आता वेदांत मताला सम्मत जे प्रमात्व आहे अर्थात प्रामाण्य, प्रमाज्ञानाच्या ठिकाणी राहणारा धर्म प्रमात्व अर्थात प्रामाण्य, ते स्वतःग्राह्य आहे. तर स्वतःग्राह्य कसं आहे याचं निरूपण आता करायचं आहे, पण त्याचा विचार आपण नंतर करणार आहोत. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा. पूर्वी पूर्वपक्षाने एक शंका केली होती की प्रमाज्ञानाचं विवेचन करणं, शास्त्रामध्ये विवेचन करणं ठीक आहे, कारण तत्वमसी इत्यादी महावाक्यापासून अहम ब्रह्मास्मी प्रमाज्ञान उत्पन्न होतं. आणि अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान उत्पन्न झालं तर ते ज्ञान अज्ञानाचा नाश करून ब्रह्मभावाची प्राप्ती करून देतं. म्हणून प्रमाज्ञानाचं विवेचन करणं ठीक आहे. पण ग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये अप्रमेयचं विवेचन कशासाठी असा प्रश्न केला होता. तिथं थोडक्यात उत्तर पण दिलं होतं. काय? की प्रमाज्ञान अज्ञान निवृत्तीपूर्वक
ब्रह्मभावाची प्राप्ती तेव्हा करून देईल की जेव्हा प्रतिबंधाची निवृत्ती झालेली असेल. आणि मग प्रतिबंधाची निवृत्ती झाली पाहिजे. मग ते प्रतिबंध कोण आहे? तर प्रतिबंध सांगितले कोण? प्रमाण संभावना, प्रमेय असंभावना, विपरीत भावना. थोडक्यात असंभावना, विपरीत भावना हे काय आहे? प्रतिबंध आहे. मग त्याचं स्वरूप माहीत पडलं पाहिजे, त्याच्या निवृत्तीचा उपाय माहीत पडला पाहिजे, तरच त्या प्रतिबंधाची निवृत्ती करता येईल. आणि तरच ती प्रमा अज्ञानाचा नाश करून ब्रह्मभावाची प्राप्ती करून देईल. याकरिता प्रतिबंधाची निवृत्ती करण्याकरिता प्रतिबंधाचं स्वरूप कळलं पाहिजे. आणि प्रतिबंध कोण आहेत? मग असंभावना, विपरीत भावना. आणि त्या असंभावना, विपरीत भावना अप्रमेच्या अंतर्गत आहे. गेले की नाही? प्रमाण असंभावना, प्रमाण संशय, प्रमेय संशय हे सर्व काय आहे की नाही? अप्रमात ज्ञान आहे ना, अप्रमेच्या अंतर्गत आहे. आणि म्हणून अप्रमाचं निरूपण करणं सुद्धा योग्यच आहे, उचितच आहे. त्या शंकेचं उत्तर झालं. आता प्रसंग प्राप्त प्रमात्व जो धर्म आहे, ज्याला प्रामाण्य म्हणतात, ते स्वतः ग्राह्य आहे की परतग्राह्य आहे? तर नैयायिक मतानुसार परतग्राह्य आहे, वेदांत मतानुसार स्वतः ग्राह्य आहे. तर स्वतः ग्राह्य कसं आहे वेदांत मतानुसार, त्याचा विचार आपला करायचा आहे. पण तो विचार आपण उद्या करणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति.